अचानकपणे म्हणजे पॅन्डेमिकच्या काळात सुद्धा तुम्ही हा काढा प्या, हे घ्या, ते घ्या, हे काढे घेतोय किंवा हे सगळं करतोय, हे एक प्रकारे म्हणजे हे चूक की बरोबर? याचं काही अंशी जर तुम्हाला समज असेल, अमुक अमुक गोष्ट चालते आहे आणि त्याचा मला त्रास होत नाही, तर तुम्ही नक्कीच ती करा. पेशंटनी सांगितलं की आमच्याकडे दरवर्षी 5 दिवस आमच्या आजोबा पणजोबांच्या वेळापासून गुळवेलीचा काढा आम्ही घेतो 5 दिवस आणि मग सहसा आमच्याकडे आजार होत नाही. आता ही त्यांच्याकडे आलेली वडिलोपार्जित माहिती आहे, त्यांच्या जेनेटिक्समध्ये ट्राईड आणि टेस्टेड आहे. शास्त्र कधी चुकीचं नसतं, शास्त्र वापरणारे कुठलं आयुर्वेद चुकीचं नसू शकतो, आयुर्वेद वापरणं कदाचित चुकू शकतं. ते सगळ्याच गोष्टींबद्दल लागू पडतं आपल्याला. हे विसरून चालणार नाही की हे शास्त्र आहे, हे तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी आधी बनवलेलं आहे आणि नंतर झालेले आजार बरे करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. आजकाल चांगली गोष्ट अशी आहे की हर्बल B12 किंवा हर्बल D3 डेफिशियन्सीज कॉमन आहे, हे आज अवेलेबल आहे. त्याचं ॲप्लिकेशन हे नाडीनुसार, प्रकृतीनुसार, धातूची जी काही अवस्था आहे त्याच्यानुसार, व्याधीबळानुसार, देश अनुसार, आपण कुठल्या ह्युमिडमध्ये आहोत ड्राय, याच्यानुसार असतं. म्हणजे आपण जसं लॅब टेस्ट वगैरे म्हणतो तशा पद्धतीचं आता आयुर्वेदाच्या बाबतीत पण गोष्टी घडत आहेत. त्या कशा आहेत आम्हाला काही थोडं सांगू शकाल?